आणि एवढा कॉन्फिडन्सनी जो स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. आणखीन एक प्रश्न की भारताचं संविधान हा किती दिवसात तयार झाला होता, किती वेळ लागला त्याच्यासाठी? या लहानसा चिमुकल्यासाठी जोरदार टाळ्या हो. नाव काय? सख्य डोंगरे. के डोंगरदीप डोंगर. खूप एकदा जय भीम म्हणून ते सगळ्यांना. जय भीम, जय संविधान. खूप जोरदार टाळ्या हो जाऊ द्या. या लहानशा चिमुकल्यामध्ये देखील संविधानाविषयी किती माहिती आहे, किती जागरूकता आहे. अशाच लोकांची आपल्या देशाला गरज. आजच्या काळात आरक्षण सगळेच लोक घेतात, आपल्यामधील कितीतरी लोक घेतात. मग आरक्षण तो कोणत्या कोणत्या जातीसाठी आहे आणि कोणाकोणासाठी आहे? आणि सगळ्यात पणाची कलम कोणासाठी आहे? कोणी आन्सर देत आहे? हात वरती करा. ठीक आहे, कोणासाठी आहे सगळ्यात पहिली कलम? ओबीसी. ठीक आहे, तर ओबीसी साठी सगळ्यात पहिली कलम आहे. त्याच्यानंतर कोणासाठी आहे तर मग एसटी एन टी आणि एससी साठी कलम. ठीक आहे, ओबीसी साठी आहे सगळ्यात पहिली कलम. पण ओबीसी साठी जी कलम आहे त्या कोणत्या नंबरची कलम आहे? जसं 41 असते, 341 आहे, 342 आहे. तर ओबीसी साठी जी कलम असते ती कोणत्या याची आहे? 340 ची आहे. ओके. देन मग सेकंड रिझर्वेशन कोणासाठी येते? थर्ड एससी साठी आहे. 342 एससी साठी आहे. इथे उपस्थित असलेल्या इतकी माहिती आहे संविधानाबद्दल की आम्हालाच लाज वाटते की यांना प्रश्न तरी कोणते विचारा. सगळ्यांचेच उत्तर येत आहे. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या.